हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 16 मार्च 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्याच्या विषयाकडे. तर पश्चिम आशिया तणावामुळे बांगलादेश भारत मैत्री पाईपलाईनद्वारे भारतातून बांगलादेशला सुमारे 5,000 मेट्रिक टन डिझेलचा पुरवठा केला. जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली कल्याण तालुक्यातील 9,111 महिला व विद्यार्थिनींनी लेझिम वादन क्रीडा प्रकल्पात सामूहिक सहभाग घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड केला. राष्ट्रीय राजधानी अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन कवच राबवले आहे. नुकतेच कुनो राष्ट्रीय उद्यानात 5 पिल्लांना जन्म देणाऱ्या चित्त्याचे नाव ज्वाला असे आहे. पुढे पाहूया. एल निनोमुळे झालेल्या दुष्काळानंतर भारताने मानवतावादी मदत म्हणून 1,000 मेट्रिक टन तांदूळ मलावी देशाला पाठवला. लामितिये 2026 संयुक्त लष्करी सराव भारत व सेशल्स देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. नुकतेच 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीर चक्र पुरस्कार विजेते यांचे 95व्या वर्षी निधन झाले. त्यांचे नाव जी.के. जॉर्ज असे आहे. मुंबईतील ससून डॉकचे जागतिक दर्जाचे मासेमारी बंदरात आधुनिकीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने फिनलँड देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार केलेला आहे. सस्टेनेबिलिटी स्किल्स हब सुरू करण्यासाठी IIT बॉम्बे व हनीवेल संस्थेमध्ये भागीदारी झाली आहे. 7 ते 9 मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय मलेशिया परिषद 2026 नवी दिल्ली शहरात आयोजित करण्यात आली आहे. भारताची पहिली रिंग मेट्रो दिल्ली शहरात सुरू करण्यात आली. रश्मिका मंदना हिला द गर्लफ्रेंड या चित्रपटातील अभिनयासाठी तेलंगणा गद्दर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भारत व न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंध 2026 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली आहे. भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये मिझो भाषेचा समावेश करण्याची विनंती करणारा ठराव मिझोराम राज्य विधानसभेने मंजूर केला. भारताच्या हवामान लवचिकतेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय हवामान स्टॉक इनोव्हेशन चॅलेंज नाबार्ड संस्थेने सुरू केले आहे. 2025 मध्ये चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादने निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश भारत बनलेला आहे. गुजरात राज्य सरकारने वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे उद्भवणाऱ्या तलावांचे प्रदूषण, भूजल घट व हवेची खराब गुणवत्ता या पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केले आहे. पुढे पाहूया. इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 सिक्कीम राज्य येथे आयोजित करण्यात आला होता. 2026च्या फिफा विश्वचषकात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. नवी दिल्ली येथे कृषी अन्न प्रणालींमध्ये महिलांवर आधारित जागतिक परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.